नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, कॅप राऊंड लवकरच सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमची धावपळ सुरू झाली असेल. पण सर्वात मोठा गोंधळ कुठे होतो माहिती आहे? तो म्हणजे ब्रांचेस निवडताना. कॉम्प्युटर सायन्स, IT, AI/ML, मेकॅनिकल, ENTC, बापरे, इतक्या ब्रांचेस आहेत की डोक्याचा भुगा होतो. एकाच नावाच्या 4-4 ब्रांचेस दिसतात आणि आपली अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होते. पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोंधळावर मात करणार आहोत. आपण महाराष्ट्रातील सर्व प्रमुख इंजिनिअरिंग ब्रांचेसना त्यांच्याशी संबंधित गटांमध्ये विभागणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ब्रांच सहज समजेल आणि तुम्ही तुमच्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकाल. चला तर मग सुरू करूया. पहिली कॅटेगरी आहे आजकालची सर्वात ट्रेंडिंग कॅटेगरी, AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि IoT. मित्रांनो, आजकाल ह्याच ब्रांचेसचा बोलबाला आहे. जिकडे बघावं तिकडे AI आणि डेटा सायन्सचाच डंका वाजत आहे. या सर्व ब्रांचेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंगशी खूप जवळून संबंधित आहेत. खरं तर या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्याच स्पेशल आणि ॲडव्हान्स्ड आवृत्त्या म्हणजे व्हर्जन्स आहेत. ह्यामध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI अँड डेटा सायन्स, AI अँड ML, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI/ML स्पेशलायझेशन ह्यासारख्या ब्रांचेस मिळतील. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला भविष्यातील टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं असेल तर ही कॅटेगरी तुमच्यासाठी आहे. आता वळूया दुसऱ्या कॅटेगरीकडे, ज्याला आपण सदाबहार म्हणजे एव्हरग्रीन ब्रांचेस म्हणू शकतो. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर आणि IT. जुनं ते सोनं म्हणतात ना, तसंच काहीसं या ब्रांचेसचं आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या अशा ब्रांचेस आहेत ज्यांची मागणी नेहमीच जास्त असते. काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्यासारखे कॉम्बिनेशन कोर्सेससुद्धा मिळतील. या ब्रांचेस म्हणजे IT इंडस्ट्रीचा पाया आहेत. तिसरी कॅटेगरी आहे आपल्या मशिनरीच्या दोस्तांची, मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेकेट्रॉनिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग. ह्या सर्व कोर इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत. जर तुम्हाला मशीन्स, ऑटोमेशन आणि वस्तू कशा बनवतात यात रस असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकेट्रॉनिक्स अँड मॅन्युफॅक्चरिंग सायन्स ह्या ब्रांचेस तुमच्यासाठी उत्तम आहेत. काही ठिकाणी तुम्हाला सँडविच कोर्सेससुद्धा मिळतील, ज्यात तुम्हाला थेट इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो. चौथी कॅटेगरी आहे सर्किट्स आणि सिग्नल्सची दुनिया, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन. या सगळ्या ब्रांचेस म्हणजे एकाच आईची मुलं आहेत. थोडाफार फरक आहे पण नातं रक्ताचंच आहे, म्हणजे सर्किट्सचं. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ह्यासारख्या ब्रांचेस येतात. ह्यांना एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला चिप डिझाईन, कम्युनिकेशन किंवा पॉवर सिस्टीममध्ये आवड असेल तर ह्या कॅटेगरीकडे नक्की लक्ष द्या. थांबा, मला माहिती आहे, हे सगळं ऐकून तुमच्या डोक्याचा पार भुगा झाला असेल नाही का? कोणती ब्रांच निवडायची, कोणत्या कॉलेजला प्राधान्य द्यायचं, हे प्रश्न यक्षप्रश्न म्हणून उभे राहिले असतील. त्यासाठीच टेस्टवायझर तुमच्या मदतीला आहे. तुम्हाला जर तुमच्या मार्क्स आणि पसंतीनुसार सर्वोत्तम कॉलेजेसची लिस्ट हवी असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आमच्या testweiser.com या वेबसाईटवर जा, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट या सेक्शनमध्ये तुमचा तपशील सबमिट करा आणि मिळवा तुमच्यासाठी खास बनवलेली पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर. आता टेन्शन खल्लास. चला आता पुढे जाऊया. पाचवी कॅटेगरी आहे सिव्हिल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग. या ब्रांचेस देशाच्या आणि शहरांच्या विकासाचा कणा आहेत. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग यांचा समावेश होतो. सहावी कॅटेगरी आहे केमिकल, पेट्रोलियम आणि फार्मा. या ब्रांचेस प्रोसेस इंडस्ट्रीज आणि लाईफ सायन्सेसशी संबंधित आहेत. यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी ह्यासारख्या स्पेशलाइज्ड ब्रांचेस येतात. सातवी कॅटेगरी आहे मटेरियल्सची, टेक्स्टाईल, पॉलिमर, पेंट आणि ऑइल. या सर्व मटेरियल सायन्स आणि केमिकल प्रोसेस आधारित इंजिनिअरिंगचा भाग आहेत. यामध्ये टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, पेंट टेक्नॉलॉजी, पॉलिमर इंजिनिअरिंग आणि ऑइल टेक्नॉलॉजी यासारख्या ब्रांचेस येतात. आठवी कॅटेगरी आहे फूड आणि ॲग्रिकल्चरची. फूड प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन इंडस्ट्रीसाठी ह्या ब्रांचेस खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. नववी कॅटेगरी आहे गती आणि वाहतुकीची, एरोस्पेस,
ऑटोमोबाईल आणि रोबोटिक्स. जर तुम्हाला विमानं, गाड्या आणि रोबोट्समध्ये आवड असेल तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि ऑटोमेशन अँड रोबोटिक्स या ब्रांचेस तुमच्यासाठीच आहेत. आणि शेवटची आणि 10वी कॅटेगरी आहे काही खास आणि युनिक ब्रांचेस. यामध्ये डायस्टफ टेक्नॉलॉजी, पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी आणि मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी यासारख्या खूप कमी कॉलेजेसमध्ये उपलब्ध असलेल्या ब्रांचेस येतात. ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे ते याचा विचार करू शकतात. तर मित्रांनो, या होत्या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आणि त्यांचे गट. आशा आहे की या माहितीमुळे तुमचा गोंधळ नक्कीच कमी झाला असेल आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि करिअरच्या ध्येयानुसार योग्य ब्रांच निवडायला मदत होईल. जर तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.